ब्रेकिंग न्यूज थेट जाऊयात मुंबईतील आझाद मैदानात। मुंबईतील आझाद मैदानात बंजारा समाजाकडून आंदोलन करण्यात आलंय। एसटीतून आरक्षण मिळावं या मागणीसाठी बंजारा समाज चांगलाच आक्रमक झाला। यावेळी आंदोलकांनी सरकार विरोधात घोषणा दिल्या। आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा त्यांनी प्रयत्न केला। शिक्षण आणि नोकरीत न्याय हक्क मिळावा ही समाजाची प्रमुख मागणी। या आंदोलनामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं। पासूनच बंजारा समाजाचं आरक्षणाला घेऊन जे आहे ते आंदोलन पेटलेलं होतं। आझाद मैदानामध्ये हे सर्व बांधव जे आहेत ते सकाळपासून आंदोलन करत होते आणि आता नियमानुसार आझाद मैदान जे आहे ते संध्याकाळी 6 नंतर मोकळं करावं लागतं। मात्र आम्हाला जोपर्यंत आमचा मुद्दा आमचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही। आणि त्यानंतर कुठेतरी पोलिसांनी जे आहे ते सर्वच आंदोलन करताना जे आहे ते बाहेर काढलं गेलं। आपण सध्या बघतो इकडचे दृश्य की मुंबई महापालिकेच्या समोर रस्त्यावरच हे सर्व आंदोलनकर्ते जे आहेत ते या ठिकाणी जमलेले होते आणि त्यांची एकच मागणी होती की जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळणार नाही, आमच्या आरक्षणाचा मुद्दा सुटणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही। आता काय मागणी होती नेमकी? तुम्ही या ठिकाणी सगळं कशासाठी जमला होता? आम्ही एसटी आरक्षणासाठी थांबलेलो आहे सगळेजण आणि आमचं हेच म्हणणं आहे सरकारला की आम्हाला लवकरात लवकर एसटी आरक्षण देण्याची कृपा करावी। कारण की आम्ही जेवढे पण आहे ऊस तोडणारे, खोदकाम करणारे, दगड फोडणारे सगळे आम्ही माणसं आहे। तर आमचे पोरं जे ते लांब लांब राहतात, कामं करतात, त्याच्यासाठी आम्हाला एकच सरकारला हात जोडून नम्र विनंती आहे, आम्हाला एसटी आरक्षण द्यावा हीच माझी हात जोडून नम्र मागणी केली होती का कुठल्या राज्य सरकारमधल्या आमदारांकडे? आम्ही मागणी काही दिवसापासून करतोय, कम से कम आम्हाला आज 8 महिने झाले मागणी करतोय, पण आजपर्यंत आमची मागणी स्वीकार झाली नाही। पण आता आम्ही इथून जाणार नाही, जवळक आम्हाला आरक्षण भेटणार नाही तेवढक आम्ही जाणार नाही। म्हणजे उद्या पण परत तुम्ही इथे येणार? उद्या पण येणार, परवा पण येणार आणि रोज येणार। सरकारचं मान्य आहे ना 6 ते सकाळी 9 ते 6 तर आम्ही रोज येणार, आम्ही इथेच मरू पण जाणार नाही। आता इथे थांबणार कुठे तुम्ही लोक? तुम्ही आले कुठे? आम्ही जे माणसं आहे नाही आम्हाला मारून टाका, मी इथं झोपतो। डायरेक्ट शब्द आहे माझा, डायरेक्ट मला मारून टाका।